Good afternoon, all my dear students. Today we are going to start second lecture of rotational dynamics. In the first lecture we have seen 2 points. Now in this lecture we are going to study kinematics of circular मोशन. मुलांनो या चॅप्टर मध्ये या पॉइंट मध्ये आता आपण या सर्क्युलर मोशन बद्दल स्टडी करणार आहोत. पहा, सर्क्युलर मोशन समजण्यासाठी या मोशनचा स्टडी विथ एनालॉगस ट्रान्सलेशन बरोबर शिकलं की तुम्हाला ही मोशन पटकन कळते. आता ट्रान्सलेशन मोशन आपली 11वी ला झालेली आहे. मग त्याच्या एनालॉगस काय शिकायची? सर्क्युलर मोशन. दॅट इज study of circular motion in analogous with translation motion. See here, translational motion, and here circular motion. आता ट्रान्सलेशन मोशन म्हणजे काय? फेन बॉडी गोज फ्रॉम ए टू बी, इट इज कॉल्ड ट्रान्सलेशन मोशन. and what in by circular motion? Fan body moves along the circumference of circle, it is called circular motion. In translation motion, see here, suppose body goes from A to B, translation motion, and here along the circumference of circle. This is called circular motion. आता पहा, ट्रान्सलेशन मोशन मध्ये बॉडी ए पासून बी पर्यंत गेली. मग बॉडीचं डिस्प्लेसमेंट किती झालं? म्हणजे आपण त्याला म्हणू लिनियर डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, यस ह्या अक्षराने दाखवतात. तुम्ही 11वी ला शिकलात. लिनियर डिस्प्लेसमेंट, वेक्टर क्वांटिटी. Body goes from A to B. It is called linear displacement. And see here, suppose body is at initially at A. This is center of circle. After some time, it goes from A to B. Okay. मग बॉडीचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते असे इथे ए बी ने मोजत नाहीत मुलांना. इथं स्ट्रेट लाईन मध्ये होतं. ट्रान्सलेशन मोशन मध्ये हे मोजलं जातं. मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड लिनियर डिस्प्लेसमेंट. इथे ए टू बी असं नाही मोजलं जात. मग सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट कसं मोजलं जातं? ज्याला म्हणतात अँगुलर डिस्प्लेसमेंट. ते कसं मोजलं जातं मुलांनो? पहा, बॉडी ए पासून बी पर्यंत गेली तर ही जी आर्क आहे, आर्क ए बी, ह्या आर्कने ह्या सेंटर बरोबर केलेला अँगल याला म्हणायचं अँगुलर डिस्प्लेसमेंट. आता सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी ए ह्या ठिकाणी आहे हे दाखवण्यासाठी पोझिशन वेक्टर, दॅट इज कॉल्ड रेडियस वेक्टर, त्याचा यूज केला जातो. इट इज कॉल्ड रेडियस वेक्टर डिनोटेड बाय आर बार. फेन बॉडी मूव्स फ्रॉम ए टू बी, then this radius vector also shifted from A to B. मग मला ना रेडियस वेक्टर सुद्धा A पासून B पर्यंत गेला. मग ह्या रेडियस वेक्टरने हा जो अँगल ट्रेस केला एवढा थीटा, याला म्हणायचं अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा. किंवा दुसऱ्या भाषेत ह्या आर्कने केलेला सेंटर बरोबर अँगल, द अँगल सबटेंडेड बाय आर्क is called angular displacement. मग सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट ह्या अँगल मध्ये मोजतात. लक्षात घ्या, त्याला म्हणतात अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा. आता युनिट तुम्हाला माहिती आहे. डिस्प्लेसमेंटचं युनिट कोणतं? SI युनिट, मीटर, सीजीएस युनिट सेंटीमीटर. आणि इकडे आपण अँगल कशात मोजतो? डिग्री किंवा रेडियन मध्ये. मग SI युनिट काय झालं याचं? रेडियन.
ठीक आहे. मग ही झाली फर्स्ट टर्म ट्रान्सलेशन मोशन मध्ये आणि सर्क्युलर मोशन मध्ये. आता सेकंड डिस्प्लेसमेंट झालं. आता लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी कोणता सिंबल? व्ही बार. लिनियर व्हेलॉसिटी व्ही बार लक्षात घ्या. काय डेफिनेशन येईल? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी व्ही बार, ds बार अपॉन dt याला म्हणतात लिनियर व्हेलॉसिटी. मग इकडे काय शब्द वापरणार लिनियरच्या ऐवजी? अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी. मुलांना सर्क्युलर मोशन मध्ये अँगुलर व्हेलॉसिटी साठी सिंबल आहे ओमेगा. ओमेगा बार व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी. काय डेफिनेशन येईल याच्याप्रमाणेच रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँगुलर व्हेलॉसिटी dv बार अपॉन d थीटा बार अपॉन dt. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँगुलर व्हेलॉसिटी. युनिट काय येईल याचं? फॉर्म्युल्यावरूनच काढायचं युनिट पहा. SI युनिट ds म्हणजे s चं युनिट कोणतं? SI युनिट मीटर. टाइमचं युनिट कोणतं? सेकंद म्हणजे याचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंद फॉर्म्युल्यावरून. याचं युनिट काय येईल? SI युनिट. d थीटाचं युनिट कोणतं? रेडियन. आणि टाइमचं युनिट कोणतं? सेकंद. मग ही झाली मला सेकंड टर्म लिनियर व्हेलॉसिटी आणि अँगुलर व्हेलॉसिटी. थर्ड ट्रान्सलेशन मोशन मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन सिंबल यू नो ए बार. काय डेफिनेशन येईल? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज कॉल्ड लिनियर acceleration. A bar is equal to काय? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी dv बार अपॉन dt. युनिट काय मला व्हेलॉसिटी युनिट काय? मीटर पर सेकंद इथे टाकायचं. आणि टाइम युनिट कोणतं? सेकंद म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग SI युनिट काय येईल? SI युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता इथे जसं तुम्ही लिनियर ऍक्सेलरेशन बोललात सर्क्युलर मोशन मध्ये काय बोलणार? अँगुलर ऍक्सेलरेशन. थर्ड अँगुलर ऍक्सेलरेशन. बरोबर? अँगुलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता मुलांनो डेफिनेशन याच्याच प्रमाणे रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड अँगुलर ऍक्सेलरेशन. याचं सिंबल आहे अल्फा. ट्रान्सलेशन मोशन मध्ये ए आणि सर्क्युलर मोशन मध्ये अल्फा सिंबल आहे लक्षात घ्या. मग काय? अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार अपॉन dt. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड अँगुलर ऍक्सेलरेशन. SI युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मुलांनो ह्या झाल्या थ्री बेसिक टर्म इन ट्रान्सलेशन मोशन अँड इन सर्क्युलर मोशन. फर्स्ट टर्म लिनियर डिस्प्लेसमेंट S बार. इकडे काय? अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा बार. बरोबर? तुम्हाला जर बोर्डवर व्यवस्थित दिसत नसेल तर नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळेल लगेच. SI युनिट कोणतं? मीटर. इथे SI युनिट कोणतं? रेडियन. सेकंड टर्म लिनियर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी. आणि इथे कोणतं? अँगुलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँगुलर व्हेलॉसिटी. युनिट कोणतं? रेडियन पर सेकंड. अँड थर्ड लिनियर ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज कॉल्ड लिनियर ऍक्सेलरेशन dv बार बाय dt. युनिट कोणतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इकडे रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड काय? अँगुलर ऍक्सेलरेशन. अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार अपॉन dt. SI युनिट कोणतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मुलांनो तुम्हाला या तीन टर्म समजून सांगितल्या. आता
ही जी व्हेलॉसिटी आहे ही लिनियर व्हेलॉसिटी ही सर्क्युलर मोशन मध्ये कोठे असते, कशी असते? धिस व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजंट और टँजन्शियल टू धिस सर्कम्फरन्स. नेहमी टँजंट असते लिनियर व्हेलॉसिटी, लक्षात घ्या. पार्टिकल बी ह्या ठिकाणी आला टँजंट लिनियर व्हेलॉसिटी व्ही बार दिसतंय. मग मुलांनो linear velocity in circular motion is always tangential to the circular path. Now what is the direction of this angular velocity? आता हे पहा मुलांनो, तुम्हाला इथे लिनियर डिस्प्लेसमेंट कळालं, हे डिस्टन्स कळालं, ठीक आहे. तुम्हाला अँगुलर डिस्प्लेसमेंट हा अँगल कळाला. आता मी कशाचं सांगतोय तुम्हाला? लिनियर व्हेलॉसिटीचं. लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? along the tangent, that is tangential. Now what is the direction of angular velocity? लक्षात घ्या, angular velocity ची डायरेक्शन कोणती? It is given by right hand thumb rule. लक्षात घ्या, right hand thumb rule. कशाची डायरेक्शन? डायरेक्शन ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. मुलांनो अँगुलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन या रूलने काढली जाते. कोणता? राईट हँड थंब रूल. काय सांगतो हा रूल? तुमचा 11वीला झालाय. Curl the fingers of your right hand in the direction of motion of particle. Suppose particle is moving like this anti-clockwise direction, then curl the finger of this hand and stretch the thumb in the direction of axis of rotation. Suppose we have taken horizontal direction of particle like this, horizontal direction. This is axis of rotation. मग मुलांनो हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये पहा, दिस इज हॉरिझॉन्टल मोशन ऑफ पार्टिकल. सपोज सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल, ठीक आहे. पार्टिकल इज मूव्हिंग इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन लाइक दिस. विच इज एक्सिस ऑफ रोटेशन? एक्सिस ऑफ रोटेशन लाइक दिस. Okay, so curl the finger in the direction of motion of particle and stretch the thumb along the axis of rotation. Then the direction of thumb gives the direction of omega bar. लक्षात घ्या, that means angular velocity. आता तुम्ही याच्या उलटी डायरेक्शन करा पार्टिकलची, म्हणजे क्लॉकवाइज करा. क्लॉकवाइज केली तुमची कर्ल फिंगर असे होईल, थंब काय होईल? डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे ओमेगा बारची डायरेक्शन खाली जाईल. लक्षात घ्या, याला काय म्हणतात? राईट हँड थंब रूल. लक्षात घ्या. सो डायरेक्शन ऑफ ओमेगा बार इज फाउंड बाय राईट हँड थंब रूल, गिवन बाय राईट हँड थंब रूल ओमेगा बार. आणि डायरेक्शन ऑफ व्ही बार अलॉंग द टेंजंट, along the tangent. लक्षात घ्या, this is direction of V bar. Tangent, horizontal circle ला tangent. R bar, this is radius vector R bar. या डायग्राम मध्ये बघा, R bar is perpendicular to V bar, also perpendicular to omega bar. That means these three quantities, radius vector, linear velocity, angular velocity, these three quantities are perpendicular to each other. These three quantities. लक्षात घ्या, आरला काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. दिस इज लिनियर वेलोसिटी, दिस इज अँगुलर वेलोसिटी. मग आता मी तुम्हाला काय समजून सांगितलं? लिनियर वेलोसिटी, अँगुलर वेलोसिटीचे डायरेक्शन. नाउ व्हाट इज द ऍक्च्युअल रिलेशन बिटवीन these two? relation between V bar and omega bar.
मुलांनो या दोघांमधलं रिलेशन काय? रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. द रिलेशन बिटवीन दिस टू इज गिवन बाय v bar is equal to omega bar क्रॉस r bar. वेक्टर प्रॉडक्ट आहे, लक्षात घ्या. यांची पोझिशन चेंज करायची नाही. पोझिशन जर चेंज केली, r bar पहिले लिहिलं तर डायरेक्शन बदलते इन वेक्टर रोटेशन मध्ये, म्हणून ही पोझिशन बदलायची नाही. व्हॉट इज v bar is equal to omega bar क्रॉस r bar. लक्षात घ्या. हे काय झालं? वेक्टर फॉर्म. अँड मॅग्निट्यूड इन मॅग्निट्यूड काय होईल मुलांनो? v is equal to ओमेगा r किंवा r ओमेगा. लक्षात घ्या. हे काय झालं? मॅग्निट्यूड. हे झालं या दोघांमधलं रिलेशन. मग आता मी तुम्हाला काय शिकवलं ह्या पुढल्या पॉइंट मध्ये की लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन बघा कशी आहे? अलॉंग द टँजंट. टँजन्शियल व्हेलॉसिटी म्हणतात म्हणून. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे? अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन गिवन बाय राईट हँड थंब रूल. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट कोणता लक्षात ठेवा? ह्या दोघांमधलं रिलेशन कोणतं? v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार. v बरोबर काय? ओमेगा r किंवा r ओमेगा. ठीक आहे. मग मुलांनो कायनेमॅटिक्स मध्ये हा एक पहिला पॉइंट शिकायला होता. ह्या डिफरंट टर्म तुम्हाला शिकायला होत्या. स्टडी ऑफ सर्क्युलर मोशन इन कंपॅरिझन विथ ट्रान्सलेशन मोशन हे तुम्हाला शिकायला होतं. आता मुलांनो सर्क्युलर मोशनचे दोन टाइप शिकायचे, लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता मी तुम्हाला सर्क्युलर मोशनचे दोन टाइप शिकवतो. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट टाइप आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही UCM असे म्हणू शकता. आहे तुमच्या पुस्तकात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कशाला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? पहा, सपोज दिस पार्टिकल इज रिव्हॉल्विंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे. along the circumference of circle. He is moving in anticlockwise, circular motion. Now, when the speed of this particle, speed म्हणजे magnitude of velocity बर का, speed of this particle remains constant, that it does not change. Suppose initially particle is at A and here speed is 5 meter per second. v बार ही काय? व्हेलॉसिटी. मी इथे काय दाखवले? डायरेक्शन दाखवले, तिथे मॅग्निट्यूड पण दाखवले, म्हणजे स्पीड दाखवले. किती आहे? 5 मीटर पर सेकंद. आता हा पार्टिकल काही वेळानंतर इथे आला, डायरेक्शन तर चेंज झाली, मात्र स्पीड तेच राहतं. किती? 5 मीटर पर सेकंद. हा पार्टिकल समजा इथे आला मुलांनो, सी या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी आला. डायरेक्शन तर चेंज होणार, परंतु स्पीड मात्र तेच राहतं. स्पीड बदललं का? कोणत्याच पॉइंटला पार्टिकलचं स्पीड बदलत नाही. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलते, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते बरं का मुलांनो, पण स्पीड बदलत नाही. या मोशनला काय म्हणायचं? UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कशी डेफिनेशन करणार? द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, that is circular motion, in which its speed remain constant. Speed खाली underline, remains constant
कॉन्स्टंट. मुलांनो स्पीड बदलत नाही, लक्षात घ्या. स्पीड बदलत नाही, परंतु ऍक्सेलरेटेड मोशन आहे. का? कारण व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलली. काय कॉन्स्टंट राहिलं? स्पीड. 5 मीटर पर सेकंद, 5 मीटर पर सेकंद, 5 मीटर पर सेकंद. स्पीड कॉन्स्टंट राहिलं, स्पीड बदललं नाही. अशा मोशन आहेत निसर्गामध्ये, नेचरमध्ये. यांना काय म्हणतात? युसीएम. कॉमन एक्झाम्पल मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. लक्षात घ्या. मग त्याचं स्पीड बदलतं का? किंवा मोशन ऑफ अर्थ अराउंड सन, अर्थचं स्पीड होतं का कधी कमी जास्त? नाही. डायरेक्शन बदलते प्रत्येक पॉइंटला, पण काय कॉन्स्टंट आहे? स्पीड. याला काय म्हणायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा एक मुद्दा झाला. डेफिनेशन झाली. काय डेफिनेशन? द सर्क्युलर मोशन इन विच स्पीड ऑफ व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात घ्या, स्पीड ऑफ व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी चेंज होते, स्पीड बदलत नाही. आता मुलांनो हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट यातला काय लक्षात ठेवणार मी? यामध्ये पहा, व्हेलॉसिटी चेंज होते, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज होते, इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, व्हेलॉसिटी चेंज 3 प्रकाराने होते. एक तर स्पीड बदललं, किंवा डायरेक्शन बदलली, किंवा दोन्ही बदललं. इथे स्पीड तर बदलत नाही, पण डायरेक्शन बदलते. म्हणजे काय बदलते? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी चेंज झाली का या बॉडीला ऍक्सेलरेशन असणार असतंच. त्या ऍक्सेलरेशनला काय म्हणतात? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतात. Because it is directed towards the center of circle. याला म्हणायचं काय? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. कशामुळे आलं ते? ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलल्यामुळे आलं मुलांनो. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. शब्द पहा, सेंट्रिपिटल. व्हाय? बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, देयरफॉर नेम इज सेंट्रिपिटल. Centripetal acceleration R bar is given by minus omega square R bar. फॉर्म्युला लक्षात ठेवा, वेक्टर फॉर्म आहे. and magnitude in magnitude AR is equal to omega square R किंवा R omega square. ओके. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? V बरोबर R ओमेगा, मगाशी शिकवलेला. आता काय करा, एकदा यामध्ये R ची किंमत टाका, एकदा ओमेगाची किंमत टाका. तुम्हाला अजून 2 फॉर्म्युले मिळतील. कशाचे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची. बघा, R बरोबर काय होईल? V अपॉन ओमेगा. आता ही किंमत मी इथे टाकतो बघा. मग काय होईल? देयरफॉर AR बरोबर V अपॉन ओमेगा, कशाची व्हॅल्यू टाकली? R ची, इंटू काय? ओमेगा स्क्वेअर. काय होईल? ओमेगा ओमेगा कॅन्सल. काय दुसरं सूत्र आलं मुलांनो? V ओमेगा. मग दुसरा फॉर्म्युला आला AR बरोबर V ओमेगा. लक्षात घ्या. आता तुम्ही काय करा, या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगाची किंमत टाका. ओमेगा बरोबर काय? V अपॉन R. ठीक आहे. R बरोबर काय? R ओमेगा स्क्वेअर. R ओमेगा स्क्वेअर. R तसाच ओमेगाची किंमत टाकली, V अपॉन R म्हणजे काय होईल? V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. R कॅन्सल होईल. AR बरोबर काय होईल? V स्क्वेअर अपॉन R. थर्ड फॉर्म्युला AR is equal to V square upon R. So these are 3 formulas of centripetal acceleration. It is directed towards the center. मुलांनो, UCM मध्ये मी तुम्हाला काय शिकवलं लक्षात घ्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहिली डेफिनेशन. काय डेफिनेशन? सर्क्युलर मोशन in which speed remains constant. Speed remains constant. हे दिसतं.
क्लिअर. स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर. आता मुलांनो हा पहिला पॉइंट डेफिनेशन, इथे तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजून सांगितलं. दुसरा पॉइंट काय सांगितला, स्पीड बदलत नाही पण व्हेलॉसिटी चेंज होते की नाही, होते. कशामुळे, डायरेक्शन बदलल्यामुळे. ज्या अर्थी व्हेलॉसिटी बदलली त्या अर्थी त्याला काय असणार, बॉडीला ऍक्सेलरेशन, आणि त्या ऍक्सेलरेशनला काय म्हणतात, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. व्हाय इट इज कॉल्ड सेंट्रिपिटल, बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. मग सर्क्युलर मोशन मध्ये कोणतं ऍक्सेलरेशन असतं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, लक्षात घ्या. आणि मग ही त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार. आता इथे मायनस चिन्ह का आलं बघा, आर बार, आर बार म्हणजे काय, रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी आहे, अशी आहे की नाही, हा रेडियस वेक्टर आर बार. बघा आता आर बार इज अपोजिट टू ए आर बार, दोन्ही अपोजिट आहे ना, म्हणून इथं मायनस चिन्ह आलं, लक्षात घ्या. दोन्ही जर सेम डायरेक्शनला असते तर इथं आपण प्लस चिन्ह दिलं असतं. ठीक आहे. हा त्याचा वेक्टर फॉर्म झाला आणि हे त्याचे काय झाले, डिफरंट फॉर्म्युले. हे तुम्हाला आता हे फॉर्म्युले जे आहेत, हे फॉर्म्युले बघा. पहिला फॉर्म्युला याच्यावरूनच आर ओमेगा स्क्वेअर. आता याचे तुम्हाला अजून दोन फॉर्म्युले कसे मिळवता येतील, आपल्याकडे मगाशी शिकवलं तुम्हाला. फॉर्म्युला कोणता होता, v बरोबर आर ओमेगा. बरोबर. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करा, आर ची किंमत टाका. आर बरोबर काय होईल, v अपॉन ओमेगा. आर ची किंमत टाकली, तुम्हाला हा फॉर्म्युला मिळाला. आता ह्याच फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ओमेगाची किंमत टाका, तुम्हाला हा तिसरा फॉर्म्युला मिळाला. कोणता, आर बरोबर v स्क्वेअर अपॉन आर. हे झाले तीन फॉर्म्युले सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वेक्टर फॉर्म प्रॉब्लेम मध्ये यूज करावे लागत नाही. न्यूमेरिकल सोडवताना तुम्हाला हे यूज करावं लागतं. आणि म्हणून चॅप्टर शिकताना जे जे फॉर्म्युले आपल्या समोर येतील ते नोट डाऊन करून घेणे. फिजिक्स मध्ये फॉर्म्युलांना खूप मोठी किंमत, का, न्यूमेरिकल्स याच्यावर आहे. आणि न्यूमेरिकल्स तुम्हाला माहिती आहे, सीईटी मध्ये, नीट, जेई मध्ये 95% न्यूमेरिकल्स असतात, 5% थेअरीचे क्वेश्चन असतात. सो यू शुड रिमेंबर दिस मॅग्निट्यूडल फॉर्म्युले. लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले विसरायचे नाही. मग हा झाला आपला पहिली टाईप कशाचा, सर्क्युलर मोशनचा. मग मुलांनो जो सेकंड टाईप आहे तो मी तुम्हाला पुढल्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करीन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके.